शिवराय मित्रांनो, माझं नाव सोपान आणि तुम्ही बघता आपलं यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो बघू शकता जो आजचा व्हिडिओ आहे तो खरंच खूप जबरदस्त आलाय आणि 2024 मधील आपला हा फर्स्ट व्हिडिओ आहे। आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा प्रकारचा 3D बर्थडे व्हिडिओ हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कसा बनवू शकता। तसं तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही अलाइट मोशन मध्ये बनवू शकता। त्याची पूर्ण स्टेप सांगितले त्यासाठी आजचा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा। आणि जो झिप फाईलचा पासवर्ड आहे म्हणजे मटेरियलचा पासवर्ड आहे हा व्हिडिओमध्ये दिलाय, म्हणून आजचा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा। तर चला कोणत्याच प्रकारे टाइम वेस्ट न करता आजचा जबरदस्त व्हिडिओ सुरू करूया। अशा प्रकारचा जो व्हिडिओ हा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अलाइट मोशन मध्ये बनवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे। आणि मित्रांनो जे अलाइट मोशनची जे ॲप्लिकेशन आहे हे तुम्ही एकदम इझिली डाउनलोड करू शकता आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून। कारण मित्रांनो जे प्ले स्टोरवरती अलाइट मोशन आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला परचेस करावे लागतं। त्यासाठी मित्रांनो जे अलाइट मोशनची प्रो ॲप्लिकेशन आहे विदाउट वॉटरमार्कवाली ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा। तिथे जॉईन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे मेसेज पिन केले दिसतील, त्याच्यावरती क्लिक करून मित्रांनो तिथे एक मेसेज आहे अलाइट मोशन डाउनलोडचा, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून जे अलाइट मोशन ॲप्लिकेशन आहे हे तुम्ही एकदम इझिली डाउनलोड करू शकता। ओके, डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचे। ओपन केल्यानंतर इथे बघू एक ग्रीन कलरचा एक आयकॉन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथे बघू भरपूर सारे तुम्हाला रेशो आहेत, बट तुम्हाला काय करायचं एकदम लास्टच्या रेशोमध्ये येऊन जायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथे बघू 1080 आणि 2340 अशा प्रकारचं मित्रांनो तुम्हाला रेशो सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो जो फ्रेम रेट आहे हा तुम्ही 60 FPS वरती ठेवू शकता किंवा 30 FPS वरती ठेवू शकता, हे तुमच्या मोबाईलवरती तुम्ही डिपेंड करू शकता। ओके, त्यानंतर मित्रांनो जे बॅकग्राऊंड आहे त्यामुळे इथं ब्लॅक जे व्हाईट कलरचं घेणार आहे। ओके, त्यानंतर इथे बघू शकता क्रिएट प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, याच्यात तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे जी व्हिडिओ स्क्रीन दिसून जाईल आपली, त्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे बघू शकता एक प्लसचं ऑप्शन आहे, याच्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। आणि मित्रांनो जे पण मी तुम्हाला पेजेस दिले आहेत सर्व पेजेस तुम्हाला याच्यावरती ॲड करून घ्यायचे वन बाय वन। तर चला मित्रांनो मी सर्व पेज इथे ॲड करून घेतो। ते ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं एवढे पण मी तुम्हाला दिलेत ना याच्यावर तुम्हाला अशा प्रकारे सर्व याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि सर्व जे पेजेस आहेत आणि जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला याच्यावरती इथे बघू शकता एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सर्व इथे ॲड करून घ्यायचे। याच्यावरती आपण क्लिक करू आणि सर्व इथे ॲड करून घेऊ। ओके मित्रांनो बघू शकता अशा सर्व पेजेस आणि व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, नंतर मित्रांनो तुम्हाला इथे बघू ऑडिओमध्ये जायचं आहे आणि जे पण मी तुम्हाला म्युझिक दिलं ते म्युझिक इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे म्युझिक इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं जे आपले ओव्हरले व्हिडिओ आहे जिथपर्यंत आपलं म्युझिक आहे ना तिथपर्यंत इथे ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता मित्रांनो जो आपला ब्लॅक डस्ट ओव्हरला आहे ना जिथपर्यंत आपला म्युझिक आहे ना आपण तिथपर्यंत तो ओव्हरली इथे ॲड करून त्यानंतरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तिथून डिलीट करून टाकू। ओके, अशा प्रकारे मित्रांनो ओव्हरले व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं जे आपलं इथं बघू शकता जो ओव्हरले व्हिडिओ आहे ना याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचं। रोटेट केल्यानंतर 90 डिग्रीवर तुम्हाला रोटेट करायचं -90, त्यानंतर अशा प्रकारे तो तुम्हाला फुल स्क्रीनवरती करून घ्यायचा। ओके, अशा प्रकारे मित्रांनो जो ओव्हरले 90 स्क्रीन फुल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला त्या ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता लाईटनच्या ऑप्शनवर इथं क्लिक करायचं, लाईटनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता एक स्क्रीनचं ऑप्शन आहे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता एक फायरची ग्रीन स्क्रीन आहे ओव्हरलेच्या तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे बघू शकता सर्वात अगोदर काय करू आपण जे ब्लॅक ओव्हरले हा एकदा इथे इनव्हिजिबल करून टाकायचे, आईचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून टाकायचं। त्यानंतर आपला जो ग्रीन स्क्रीन आहे ना याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं, इफेक्टवर जायचं आहे, ॲड इफेक्टवर जायचं आहे आणि इथे बघू शकता एक तुम्हाला ऑप्शन इथं सर्च करायचं इफेक्ट क्रोमा की म्हणून। क्रोमा की इथं सर्च केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता ग्रीन स्क्रीनच्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जो इफेक्ट आहे तो इथे ॲड करून घ्यायचा। ओके, त्यानंतर मित्रांनो जे ग्रीन स्क्रीन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, इथे बघू शकता आपण याच्यावरती क्लिक करू। त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करू क्रोमा किंवा जो आणि अशा प्रकारे मित्रांनो जो ट्रेस होल्ड आहे थोड्याचं कमी करून टाकू। ओके, जेणेकरून मित्रांनो जो आपला व्हिडिओ आहे त्याचा जो थोडं जास्त वाढवा लागेल त्याचं, जेणेकरून मित्रांनो जो आपला ग्रीन स्क्रीनचा जो पार्ट आहे तो थोडा हळूहळू इथून रिमूव्ह होऊन जाईल। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण तो जो ट्रेस होल्ड आहे थोडा इथं कमी केलेला आहे। त्यानंतर मित्रांनो जे फेदर आहे हे सुद्धा मी थोडं इथे कमी करू शकता। तुम्हाला काय करायचं जे सर्व पेजेस आहेत ते तुम्हाला सिक्वेन्स वाईज लावायच्यात। पण बघू शकता जे ग्रीन स्क्रीनला व्यवस्थित इथे इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं जे आपले सर्व पेज आहेत हे तुम्हाला इथे व्यवस्थित लावायचे। त्यासाठी आपण काय करू SC01 वाले जे पेज आहे हे सर्वात खाली घेऊन घेऊ। ओके, त्यानंतर मित्रांनो जे ग्रीन स्क्रीनवाला जो इफेक्ट आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे तो सेकंडवरती घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतरचा जो ब्लॅक स्क्रीनवाला इफेक्ट आहे तो त्याच्यावरती घेऊन टाकू। त्यानंतर मित्रांनो बघू शकता हा जो SC02 आहे जो याच्यावर तुम्ही जर ओव्हरलेवरती क्लिक केल्यावर तुम्हाला SC02 दिसेल। त्यानंतरचा जो ग्रीन स्क्रीनवाला इफेक्ट हा तुम्हाला सर्वात अगोदर लावून घ्यायचा, कारण मित्रांनो जे मशाल आहेत ते तुम्हाला बॅकग्राऊंडवरती पाहायला मिळेल। ओके, त्यानंतर मित्रांनो SC03 त्यानंतर 0405 अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित आपण ते इथं ॲड केले आहेत। ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे बघू शकता एक ऑप्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, सिलेक्ट ऑल लेअर करून घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत मित्रांनो आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत अशा प्रकारे मित्रांनो सर्व लेअर इथे ॲड करून घ्यायचे। ओके, सर्व लेअर इथे ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथे बघू शकता जे आपलं बॅकग्राऊंड आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता जो बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता एक तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे झेडची व्हॅल्यू मित्रांनो हे तुम्हाला इथे बघू शकता 746 ठेवून द्यायचे। तर आपण काय करू 746 याला व्हॅल्यू देऊन देऊ शकतो मित्रांनो, तुम्हाला 746 व्हॅल्यू देऊन द्यायचे। ओके,
मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आपण जे 746 दिली म्हणजे 745 बी चालेल, थोडं मागे पुढे चालेल. ओके, एकनी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जे आपला डॉट ओव्हर, त्यानंतर मित्रांनो जो आपला ग्रीन ओव्हरलाईन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, झेडची व्हॅल्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि या जे PNGला मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला 648 व्हॅल्यू देऊन द्यायची. आपण काय करू, 648 इथे व्हॅल्यू देऊन देऊ. ओके, तर मित्रांनो बघू शकता मशालला 688 व्हॅल्यू दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो आपला ओव्हरले व्हिडिओ आहे ते बघू शकता, या ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला इथं क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो जो आपला ओव्हरले व्हिडिओ आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, झेडच्या व्हॅल्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि ज्या डॉट ओव्हरलेच्या व्हिडिओवर तुम्हाला काय करायचं, इथे बघू शकता 711 व्हॅल्यू देऊन द्यायची. आपण काय करू, 711 इथं व्हॅल्यू देऊन देऊ शकता. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा जो ओव्हरले व्हिडिओ आहे आपला, जो व्हाईट आणि ब्लॅकवाला ओव्हरले व्हिडिओ याच्यावर आपण 711 व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो जे आपल्या इथे बघू शकता भाऊ टेक्स्ट आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, झेडची व्हॅल्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि याला तुम्हाला 701 ज्या टेक्स्टला इथे बघू शकता 701 व्हॅल्यू देऊन द्यायची आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा 701 व्हॅल्यू दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर मित्रांनो बघू शकता जे भाऊ नावाची जे टेक्स्ट PNG आहे त्याच्यावरती मित्रांनो व्हॅल्यू दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी अभय गायकवाडची PNG आहे याच्यावर तुम्हाला व्हॅल्यू देऊन द्यायची आहे. म्हणजे तुमच्या मित्राचा जो फोटो असेल त्या मित्राच्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे PNGवरती क्लिक करायचं आहे. त्या फोटोच्या PNGवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. झेडमध्ये येऊन जायचं, झेडमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला 597 व्हॅल्यू देऊन द्यायची. आपण काय करू, 597 इथे व्हॅल्यू देऊन देऊ. ओके, बघू शकता अशा वगैरे 597 596 अशा वगैरे तुम्हाला व्हॅल्यू देऊन द्यायचे. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, जे वॉलवाली PNG याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं, मूव्ह अँड ट्रान्सफर झेडमध्ये जायचं. ओके, झेडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जे PNGला 577 व्हॅल्यू देऊन द्यायची. आपण काय करू, 577 व्हॅल्यू देऊन देऊ अशा वगैरे. ओके, तर मित्रांनो बघू शकता अशा वगैरे नियर म्हणजे 576 मी इथे व्हॅल्यू देऊन दिली आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अशा वगैरे सर्व PNGला जी व्हॅल्यू दिल्यानंतर तुम्हाला बॅक घेऊन घ्यायचं आहे. आणि मित्रांनो एक मी तुम्हाला अशा प्रकारे एक 3D कॅमेरा प्रीसेट दिला, तो 3D कॅमेरा प्रीसेट तुम्हाला ॲड करून घ्यायचा तुमच्या अलाइट मोशनमध्ये. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी पिंकवाली लेअर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता एक ऑप्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जी लेअर आहे इथून तुम्हाला कॉपी करून घ्यायची. ओके, लेअर कॉपी केल्यानंतर तुम्हाला बॅक घेऊन घ्यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथे बघू शकता परत तुम्हाला आपल्या जे प्रोजेक्टवर मला येऊन जायचं आहे. प्रोजेक्टवरती आल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता एक ऑप्शन आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करा परत. त्यानंतर मित्रांनो बघू शकता एक प्लसचं ऑप्शन इथे बघू शकता वरती छोट्या बॉक्समध्ये, बॉक्सवर प्लसच्या याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पेस्ट लेअर करून घ्यायचे. ओके, लेअर पेस्ट केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता आपण जो 3D कॅमेरा प्रीसेट इथे ॲड केला आहे ना, तो बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक ऑप्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जो कॅमेराचा आयकॉन आहे, तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा जो कॅमेरा प्रीसेट याच्यावरती ॲड केल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो थोडा लॅग होत असेल. कारण मित्रांनो जे व्हिडिओमध्ये आपण जेवढे पण PNG यूज केला आणि मित्रांनो जे ओव्हरले व्हिडिओ यूज केले तर सर्व ओव्हरले व्हिडिओ खूप मोठ्या MBचे आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे लॅग पाहायला मिळत असेल. आणि मित्रांनो इथे बघू शकता अशा प्रकारे थोडा जो बॅकग्राऊंड कट झाला तुम्हाला काय करायचं आहे, बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता थोडं बॅकग्राऊंड आपलं कट झालं ना, या बॅकग्राऊंडवर तुम्हाला क्लिक करायचं आपल्या बॅकग्राऊंडच्या लेअरवरती. त्या अगोदर तुम्हाला काय करायचं, ब्लॅक ओव्हरलेवरला जो व्हिडिओ आहे हा तुम्ही इथं ऑफ करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला बॅकग्राऊंड दिसेल. ओके, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं बॅकग्राऊंडच्या लेअरवरती. त्यानंतर मित्रांनो बघू शकता मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3rd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला जे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला इथं झूम करून घ्यायचं. ओके, त्यानंतर मित्रांनो एकदा तुम्हाला व्हिडिओ परत एकदा बघून घ्यायचं की कुठं तुमचं बॅकग्राऊंड कट झालं आहे, ते बॅकग्राऊंड तुम्हाला व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला थोडा व्हिडिओ लॅग होत असेल, कारण मित्रांनो जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा MB झाला आहे, त्यामुळे अशा प्रकारे थोडा तुम्हाला लॅग पाहायला मिळेल. ओके, इथे सुद्धा थोडाफार कट झाला आहे. इथे सुद्धा मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचं जे बॅकग्राऊंड आहे इथे वाढू शकता. ओके, इथे बघू शकता अशा प्रकारे थोडा इथे थोडं आपण जे बॅकग्राऊंड आहे तर थोडं अशा प्रकारे याची बॅकग्राऊंडची साईज हे थोडी इथे वाढवून टाकू. ओके, त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ इथं तयार झालेला आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता हा व्हिडिओ काय येतं, हा व्हिडिओ तर सेव्ह करायचा आहे. आणि याच्यानंतर मित्रांनो जे काही इफेक्ट आहेत ते आपण इथं कॅपकटमध्ये देणार आहोत. त्या अगोदर काय करू मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे इथे सेव्ह करू आणि कॅपकटमधले मित्रांनो काही जबरदस्त इफेक्ट आहेत, ज्याने जे आपल्या व्हिडिओची क्वालिटी आहे ते अजून इम्प्रूव्ह होईल. त्यासाठी आपण काय करू, अशा प्रकारचा जो व्हिडिओ हा अलाइट मोशनमध्ये इथे सेव्ह करून घ्यायचा तुम्हाला फुल HD मध्ये. तर मित्रांनो जो व्हिडिओ तुम्ही फुल HD मध्ये अशा प्रकारे सेव्ह केलेला आहे. तर आता बाकीचे जे इफेक्ट आहे मित्रांनो आपण आता कॅपकटमध्ये देणार आहोत. त्यासाठी मी पुढची स्टेप आहे हे तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो अलाइट मोशनमध्ये व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता कॅपकटमध्ये इफेक्ट द्यायचे. कॅपकटमध्ये इफेक्ट देण्याअगोदर तुम्हाला तुमचं मोबाईल जे नेट आहे ते तुम्हाला इथे ऑन करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो देऊ शकता जे कॅपकट ॲप्लिकेशन आहे ते मोबाईलमध्ये त्याचे जे इफेक्ट आहेत ते डाउनलोड करण्याअगोदर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक VPN ॲप्लिकेशनची आवश्यकता लागेल. तर तुम्ही जे सिक्युअर VPN नावाचे जे ॲप्लिकेशन आहे तुम्ही प्ले स्टोरने एकदम इझिली डाउनलोड करू शकता. जे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचे आहे आणि तुमचं जे नेट आहे त्याच्यासोबत तुम्हाला ते कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर चला मित्रांनो माझं जे नेटवर्क आहे ते कनेक्ट करून घेतो. तर मित्रांनो जे VPNला नेटवर्क कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे कॅपकट ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जे कॅपकट ॲप्लिकेशन मित्रांनो जे कॅपकट ॲप्लिकेशनचे जे प्रो लिंक आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल. आणि जेवढे पण ॲप्लिकेशन मित्रांनो प्रो ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळतील. त्यासाठी आपल्या टेलिग्रामला नक्की जॉईन करा.
त्यानंतर मित्रांनो जे CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या अशा वेळी इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो बघू शकता न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो पण तुम्ही आता रिसेंटली व्हिडिओ सेव्ह केला लेट मोशनमध्ये तो व्हिडिओ माझ्यावरती ॲड करून घ्यायचा आहे. अशा वगैरे मित्रांनो व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एकदम लास्टला येऊन जायचं आहे आणि जो CapCutची ब्रँडिंग हे तुम्हाला तुम्ही डिलीट करून घ्यायचे. CapCutची ब्रँडिंग डिलीट केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो जेव्हा तुम्ही इथे व्हिडिओ ॲड केला नाही पोझिशनवर इथं आपण जो व्हिडिओ ॲड केला व्हिडिओच्या स्टार्टिंग पोझिशनवरती येऊन जायचं आहे. स्टार्टिंग पोझिशनवरती आल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्टचं ऑप्शन याच्यावर मग क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता बेसिकचं ऑप्शन याच्यावर मग क्लिक करायचं आणि जो शेक इफेक्ट आहे हा तुम्हाला याच्यावरती ॲड करून घ्यायचा. आणि जो शेक इफेक्ट आहे मित्रांनो जिथपर्यंत तुमचा इथे बघू शकता मॉडेलचा फोटो येते ना इथपर्यंत तुम्हाला हा शेक इफेक्ट इथे ॲड करायचा. ओके शेक इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर मित्रांनो जेव्हा इथे बघू शकता भाऊचा बर्थडे नाव येते इथे बघू शकता इथे सुद्धा तुम्हाला एक थोडा व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि परत शेक इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा थोडाफार. ओके आपण काय करू मित्रांनो इथं जो इफेक्ट आहे ना हा इथून डिलीट करून टाकू आणि इथे बघू शकता मित्रांनो आपलं थोडं बॅकग्राऊंड इथं थोडं बघू शकतो जी आपली दगडाची पेन जी आहे ना ती थोडी इथं दिसत आहे ना थोडा इथे एक्स्ट्रा पार्ट दिसत आहे ना आपण काय करू या पोझिशनवरती इथे येऊन जाऊ. ओके त्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे परत आणि इथे बघू शकतो मित्रांनो एक फेड इन म्हणून एक इफेक्ट आहे. इथे बघू शकता फेड इन म्हणजे थोडं ते ब्लॅक येऊन जाईल इथे अशा प्रकारे. ओके जेणेकरून मित्रांनो जी थोडी आपली मायनर मिस्टेक आहे ती इथे दिसणार नाही. ओके आणि अशा प्रकारे हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा. ओके आणि इथे बघू शकता तुम्हाला जो एक्स्ट्रा पार्ट आहे म्हणजे इथे बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर इथे बघू शकता हा जो इफेक्ट आहे मित्रांनो हा तुम्हाला इथे कमी ॲड करायचा. बघू शकता आपण 2 सेकंदसाठी अशा प्रकारे इफेक्ट इथे ॲड करू आणि बघू शकतो मित्रांनो थोडा शिल्लक ॲड करू. ओके अशा प्रकारे. ओके अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचं आहे. थोडं समोर ॲड करू थोडाफार. ओके अशा प्रकारे. तर आता बघू शकता मित्रांनो जो आपला इथे एक्स्ट्रा पार्ट होता जो आपला इथे एक्स्ट्रा जे इथे बघू शकता वॉल पेन जे कट झाला होता तर हा इथं ब्लॅकमध्ये हा जास्त दिसणार नाही. ओके अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो इथे जेव्हा इथे बघू शकता अशा प्रकारे आपण ॲड केला त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता जेव्हा ते भाऊवरती नाव जेव्हा आपला व्हिडिओ आहे जेव्हा ते ॲनिमेशन आहे ते भाऊवरती येते ना या पोझिशनवर इथे येऊन जायचं आहे. पोझिशनवर त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. नंतर बेसिकमध्ये जायचं आहे. बेसिकमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता काही ब्लरचे इफेक्ट आहे. बघू शकता कॅमेरा फोकस टू म्हणून एक इफेक्ट आहे. हा इफेक्ट याच्यावर तुम्हाला इथे देऊन द्यायचा. ओके कॅमेरा इफेक्ट टू इफेक्ट याच्यावरती दिल्यानंतर अशा प्रकारे जिथपर्यंत अशा प्रकारे तुम्हाला एवढा इफेक्ट देऊन द्यायचा. ओके एवढा इफेक्ट दिल्यानंतर मित्रांनो ऑटोमॅटिकली ते दिसून जाईल. ओके त्यानंतर मित्रांनो याची तुम्ही जे ॲडजस्टमेंट आहे थोडी ब्लरसुद्धा इथे अशा प्रकारे तुम्ही जास्त करू शकता. याची आपण थोडी ब्लर जास्त करून टाकू अशा प्रकारे. ओके त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्हाला जेव्हा हे जे पूर्ण व्हिडिओ आहे जेव्हा इथं पूर्ण अशा प्रकारे या पोझिशनवरती येते तेव्हा परत तुम्हाला इथे बघू शकता व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आणि शेक इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे तिथे देऊन द्यायचं. ओके शेक इफेक्ट दिल्यानंतर थोडा आपण शेक इफेक्ट देऊ इथे. त्यानंतर मित्रांनो जेव्हा पूर्ण इथे बघू शकता परत एक ॲनिमेशन येते इथे बघू शकता ॲनिमेशन झाल्या जेव्हा इथे परत वापस ॲनिमेशन येते ना पूर्ण झूम आउट होते ना या पोझिशनवर तुम्हाला येऊन जायचं आहे. वाला ॲनिमेशनवरती आल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथे बघू शकता कॅमेरा फोकस टू वाला इफेक्ट आहे हा तुम्हाला परत इथे देऊन द्यायचा आहे. आणि याची जे ब्लर लेवल स्पीड थोडी करू आपण आणि ब्लर लेवल जास्त वाढवू इथे अशा प्रकारे. ओके त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एकदा परत लास्टला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आणि थोडा एक अजून शेक इफेक्ट देऊन द्यायचा अशा प्रकारे. ओके अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ तयार झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आता परत तुम्हाला बॅक घेऊन घ्यायचं आहे आणि आता आपल्या व्हिडिओची क्वालिटी वाढवायची. त्याकडे आपण काय करू जेव्हा आपण इथं बघू शकतो अशा प्रकारचा आपला व्हिडिओ आहे त्या पोझिशनवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता एक ॲडजस्टमेंटचं ऑप्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याचा तुम्हाला कॉन्ट्रास्ट थोडा वाढवून द्यायचा. कॉन्ट्रास्ट वाढवल्यानंतर मित्रांनो याचं सॅच्युरेशन हे तुम्हाला थोडं इथं कमी करून घ्यायचं आहे. नंतर जे हायलाईट आहे मित्रांनो हे तुम्हाला थोडे वाढवून द्यायचे अशा प्रकारे. ओके त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता जो विग्नेट आहे हा तुम्हाला इथे वाढवून द्यायचा अशा प्रकारे. ओके आणि अशा प्रकारे मित्रांनो जो आपला जो व्हिडिओ आहे तो इथं तयार झालेला आहे आणि जे इफेक्ट आहे मित्रांनो ते सुद्धा खूप जबरदस्त आपल्या व्हिडिओवरती लागलेले आहेत. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला 60 FPS वरती अशा प्रकारे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे जे व्हिडिओ असतात ते बनवायला खूप वेळ लागतो. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओ भेटूया पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.